सिंपल मशीन, साधी यंत्र, चित्र थांबवायचं आहे आणि सगळी नावं वाचून घ्यायची आहे. या सगळ्या मशीनी सिंपल मशीन्स आहेत. मोठी मोठी वजनं उचलण्यासाठी फळीचा वापर केला जातो. तेच आहे इन्क्लाइन प्लेन म्हणजे उतरण. मग याचा वापर डोंगर चढताना केला जातो, कारण त्याचा रस्ता वळणदार असतो. त्या वळणावळणाने गेलं म्हणजेच उतरणीचं काम होतं. दोन इन्क्लाइन प्लेन जॉईन करून आपल्या घरामध्ये नेहमीच वापरला जाणारा चाकू, चिन्नी, सुई ही त्याची उदाहरणं आहेत. त्याला वेज म्हणतात. थांबवायचं आणि ही नावं पाठ करून ठेवायची. पुली आणि व्हील एक्सेल हे सिंपल मशीन आहे. इथे चाकं वापरली जातात, म्हणजे कप्पी. जितक्या जास्त कप्प्या तितकं जास्त वजन उचलता येतं. झेंडा या पुलीनेच वर चढतो आणि उतरतो सुद्धा. दोन चाक आसाने लावून मोठे मोठे पाळणे, मेरी गो राऊंड हलवले जातात. ते व्हील अँड एक्सेल हे साध्या यंत्रातून. चित्र थांबवा आणि बघा, सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. या सर्व सिंपल मशीनची नावं तुम्हाला सांगताच आली पाहिजेत आणि लिहिताच आली पाहिजेत, तरच तुम्हाला हा लेसन समजला असा त्याचा अर्थ आहे. आर्किमिडीज शास्त्रज्ञाने हा स्क्रू तयार केला आहे आणि याचा वापर जहाजातलं पाणी काढण्यासाठी केला जातो. सहजगत्या नुसतं यंत्र हलवायचं आणि पाणी आपोआप त्या पाईपमधून बाहेर येतं. हे यंत्र आपल्या मिनी लॅबमध्ये ठेवलेलं आहे. प्रत्येकाने जाऊन बघायचं आहे. आता हे तर्फेचे प्रकार म्हणजे टाईप्स ऑफ लिव्हर. हा आहे पहिला लिव्हर. या धड्यात सर्व मशीन सिंपल आहेत, पण त्याला शारीरिक जोर लावावा लागतो. वर्क होण्यासाठी एनर्जी, फिजिकल एनर्जी लागते. तीनही लिव्हरचे प्रकार लक्षात राहण्यासाठी तुम्हाला आधी हे लक्षात आलं पाहिजे की आपण वजन म्हणजे लोड म्हणजे कोणतं काम करतोय आणि ते काम कोणत्या ठिकाणी होतंय, त्या ठिकाणावरून त्या लिव्हरचे प्रकार ठरतात. सिंपल मशीन कोणती कोणती आहेत हे विचारल्यावर तुम्हाला ही सगळी नावं सांगताच आली पाहिजेत आणि त्याचे स्पेलिंगसुद्धा लिहिता आले पाहिजेत. सिंपल मशीन रिड्यूस आवर एफोर्ट अँड डुईंग मोर वर्क इन लेस टाईम. मशीनकडून चांगलं काम करून घ्यायचं असेल तर तिचा मेंटेनन्स करणं फार गरजेचं आहे. फॉर मेंटेन मशीन वी शूड ऑलवेज कीप इट्स पार्ट वाईप क्लीन. Use oil or lubricant to less friction. Cover machines when not in use to prevent dust settling on them. To prevent the effect of weather, machines are always kept dry and painted externally. मशीन नीट मेंटेन करण्यासाठी आपल्याला ते वाईप क्लीन करायचं आहे, म्हणजे पुसून स्वच्छ करायचं आहे. ल्युब्रिकंट आणि ऑइल असं त्याच्यात वापरायचं आहे, म्हणजे त्याचं घर्षण होणार नाही. लेस फ्रॅक्शन होईल, म्हणजे कमीत कमी घर्षण होईल. म्हणून मशीन कवर करायचे जेव्हा आपण वापरणार नाही तेव्हा, कारण त्याच्यामध्ये डस्ट जाते. थंडी, ऊन, वारा, पाऊस म्हणजे वेदरचा परिणाम होऊ नये म्हणून त्या नेहमी सुक्या जागी ठेवायच्या आणि बाहेरून पेंट मारायचा. या सर्व कॉम्प्लेक्स मशीन आहेत. अनेक कामं एकाच वेळी करणाऱ्या मशीन आहेत, म्हणून ही गुंतागुंतीची यंत्र म्हणजे मशीन्स. सर्व शब्द पाठ करून टाकावेत.